दोन बॅटर्स मैदानात पोचलेले आहेत ते म्हणजेच A1 जोडीकडून प्रत्येक संघाला आपण वेगवेगळा एक पॅव्हेलियन बॉक्स दिलेला आहे. विशाल विठ्ठल आगरे आणि दर्पण म्हात्रे हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. तर RNJ ॲडव्हेंचर बॉईज कडून बॉलिंग मार्कर कोण बॉलर येत आहेत तर आपण पाहणार आहोत. अजूनही थोडंसं थांबतोय आपण. पहिला सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच JK ग्रुपने आणि सुरुवात चांगली राहिलेली आहे. एकूण 6 संघ समाविष्ट आहेत या स्पर्धेमध्ये. ॲडव्हेंचर बॉईजच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. ॲडव्हेंचर प्रीमियर लीग गेल्या 3 वर्षांपासून 3 पर्व आपण पाहिलेले आहेत आणि प्रत्येक पर्वामध्ये अंडरआर्म क्रिकेटला जास्तीत जास्त प्रकाश जोरात आणण्याचं काम आपण करतोय. भावेजी पुणेकर यांचं देखील नाव अधोरेखित होते ॲडव्हेंचर बॉईजच्या वतीनं. कारण या परिसरात जेव्हा आपण येतो चंद्रपाडा परिसरात या मुख्यत्वे मैदानामध्ये जास्तीत जास्त अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं आणि अंडरआर्म ओपन क्रिकेट खेळलं जातं आणि त्याचमुळे जितकी तुम्हाला संधी मिळेल तितके तुमच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. आणि या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील तारे सितारे आहेत. त्यांचा खेळ आपण पाहिला. या अगोदर राकेश वाघमारे याने 3 विकेट्स घेत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. तर पाहूया या सामन्यामध्ये तसाच दर्जेदार खेळ कोणाचा पाहायला मिळतो. पहिला बॉल यावेळेस ड्राईव्ह केला बॉल. क्षेत्ररक्षक मिडॉनला. क्षेत्ररक्षक अप टू डेट राहिलाय. खूप चांगलं कलेक्शन. एकच धाव मिळते. सुरुवात चांगली होते. 4 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि त्याचमुळे आता पहिल्या 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा कल आता फलंदाजांचा असेल. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज विशाल असेल. पहिल्या चेंडूवर पहिली धाव. बॉलिंग ट्रॅकवर विनोद. चांगला बॉल. लेग कटर. आपण जर अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर जास्तीत जास्त गोलंदाज याच शैलीवर आधारित असतात आणि या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने वेग आणि वळणाचं मिश्रण विनोदच्या वतीनं पाहायला मिळालं. त्याचमुळे दुसरा बॉल डॉट येतोय. पहिल्या बॉलवर एक सिंगल मिळाली फलंदाज दर्पणला. दर्पण मात्र एक अधोरेखित नाव आहे अंडरआर्म क्रिकेटचं. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केला. बॉल क्षेत्ररक्षक मिड विकेटचा थोडा कमी पडला. बॉल सर्कलच्या बाहेर. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळणार. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तिसऱ्या धावेसाठी देखील प्रावधान असतं आणि तेच पाहायला मिळालं. एक चूक किंवा एक संधी आणि त्यानंतर फलंदाज सक्रिय होतात तर दुसऱ्या धावेसाठी तिसऱ्या धावेसाठी आणि तेच पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर एक सिंगल. दुसरा बॉल आलाय डॉट आणि तिसऱ्या बॉलवर ट्रिपल. धावसंख्या झाली 4. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 4 झालेली आहे. फलंदाज दर्पणला बीट करणं खरं तर थोडीशी कठीण बाब आहे पण समोरील गोलंदाज देखील तितक्याच चांगल्या दांडग्या अनुभवाचा आहे. म्हणजेच विशाल विनोद ज्यांच्या वतीनं या मलिंगा या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि यावेळेस रिव्हर्स स्वीप केलंय आणि यालाच डेडिकेशन म्हणतात. तंत्रशुद्ध फलंदाजी मध्ये दर्पण मात्र यांना माहित होतं की पॉईंटला क्षेत्ररक्षक नाही. सिंगलला डबल डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळाला होता पण फलंदाज कमी पडले. मिळतात फक्त या 2 धावा. 2ची वाढ. 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. चंद्रपाडामध्ये सोहळा रंगलाय. आयोजन हाय हा मानाचा. चंद्रपाडामध्ये सोहळा रंगलाय. आयोजन हाय हा मानाचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी चंद्रपाड्याच्या नगरीचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी. थँक्यू. पहिला फलंदाज झटपट वाजलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 6. गडी बाद झाल्या 1. बघा या ठिकाणी सॅक्रिफाईस द्यावंच लागणार आहे कारण 4 षटकामध्ये 24 ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे असतात आणि जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. दर्पण देखील त्याच डेडिकेशनने धाव घेताना पाहायला मिळाला पण दर्पणच्या वेगाशी विशाल मॅच करू शकला नाही आणि त्याचमुळे धावचीच्या स्वरूपात विशाल बाद झाला. नवीन फलंदाज धरम मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत. चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत 5 चेंडूमध्ये धावा बनवलेल्या आहेत 6. A1 जोडीकडून आता चांगला प्रतिकार अपेक्षित आहे कारण एका बाजूनं दर्पण मैदानाच्या आतमध्ये असताना त्याला साथ देणारा फलंदाज आवश्यक आहे धावांना वेग देण्यासाठी. ऑन साइडला बॅट स्विंग प्रॉपर. टायमिंग प्रॉपर. स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर. बॉल जातोय थेट मिड विकेट सीमारेषा पार. षटकार 6 धावा.
अगदी लीलया हा स्ट्रोक धरमने खेळला, म्हणजे तो पूर्व अनुमानित फटका देखील आपण म्हणू शकतो. जणू काय त्याला वाटलंच होतं की लेग स्टंपवर इम्पॅक्ट करणारा बॉल आहे आणि त्यानंतर बॅट्सविंग मिडविकेटच्या दिशेनं पाहायला मिळाले आणि 6 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 12, 1 गडी बाद, A1 जोडी, 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ अन विकेट. नवीन गोलंदाज सूरज आपण पाहणार आहोत राईट आर्म राऊंड विकेटनं. स्ट्रायकिंग एंडला दर्पण थोडासा वेळ घेतोय, सिंगल डबलवर जास्तीत जास्त भर देतोय, जे खूप आवश्यक आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये म्हणा किंवा ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये म्हणा. क्रिकेटचं बेसिक विसरून चालला नाही, फॉर्मॅट कुठलाही असू द्या. आणि आपण जर क्रिकेटच्या फॉर्मॅटचा विचार केला तर T20 फॉर्मॅटपेक्षा जास्त अंडरआर्म क्रिकेटचा फॉर्मॅट आहे. अंडरआर्म ओपन 4 षटकांचं क्रिकेट. सूरज बॉलिंग मार्कवर, आकुटप्याचा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पिचिंग आउटसाइड द क्रीज, हा नो बॉल आहे. तर अंपायरला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने इशारा द्या. स्वीप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक नाही, स्क्वेअर लेगला डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं तर ते दुसऱ्याला तिसऱ्यासाठी प्रयत्न केला जाईल, कारण विकेट किपर चुकलेले आहेत आणि या 3 धावा मिळत आहेत. 3ची वाढ धावसंख्या पोहोचते आता 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. एक चूक प्रतिस्पर्धी संघाचा फायदा बनवत असते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दर्पण ओळखतोय, पारखतोय, जाणतोय आणि समोरील क्षेत्ररक्षकांकडून कशा चुका होतील त्याचा तो वेध घेतोय. धावसंख्या 16, 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ अन विकेट. वेग मिळतोय धावसंख्येला. चांगला बॉल खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी. विकेट किपर पुन्हा एकदा थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत, पण सरते शेवटी त्यांनी बॉल कलेक्ट केलेला आहे. येतोय हा डॉट बॉल जो खूप आवश्यक आहे RNJ ॲडव्हेंचर बॉयजसाठी. जाऊ दिल्या बॉलला ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. अंडरआर्म क्रिकेटमधला हा व्हाईट बॉल. एकदा वडील धावसंख्या पोहोचते 17वर. पुन्हा एकदा टर्न चांगला मिळतोय, वेग चांगला आहे, पिचिंग ऑफ स्टंपच्या बाहेरची आणि त्यानंतर सर्वात शेवटी महत्वाचं काम विकेट किपरने पूर्ण केलं. डॉट बॉल आलाय. अजून एक व्हाईट. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, फलंदाजाला बॉलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज वारंवार करतोय, पण अशा प्रयत्नांमध्ये काही अंशी चूक होते, लाईन मिस करतोय आणि म्हणूनच फायदा होतोय फलंदाजी करणाऱ्या संघाचा. A1 जोडी पोचते आता 18 या आकड्यावर. यावेळेस कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये. कॉट अँड बोल्ड फलंदाज बाद, ज्याने खेचला होता षटकार तो जास्त वेळ टिकू शकला नाहीये. धरम बॅक टू पॅव्हिलियन. नवीन बॅटर संकेत मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. A1 जोडी संघ पोचलेला आहे 18 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 4. एकूण 2 ट्रिपल्स, 1 षटकार, 1 सिंगल. व्हाईट बॉल्स देखील जास्त तुम्हाला पाहायला मिळतात. एकंदरीत दर्पण अजूनही खेळपट्टीवर आहे. दर्पणच्या वतीने योगदान मिळालेलं आहे 6 धावांचं. दर्पणच्या वतीने योगदान मिळालं 6 धावांचं. विशाल बाद झाले 3 वर आणि नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. अराउंड विकेटने बॉलर तयार सूरज. हा नो बॉल आहे. अजून एक एक्स्ट्रा रन मिळणार आहे A1 जोडीला आणि धावसंख्या पोहोचते आता 19 या आकड्यावर. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचे थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये तर पूर्ण केलेलं आहे आणि 2 ला 3 मध्ये सुद्धा बदललं जाते. अजूनही बॉल कलेक्ट झाला नाहीये, पण मिळतात या 3 धावा. 3ची वर धावसंख्या पोहोचते आता 22 या आकड्यावर. वेग भन्नाट आहे. जेव्हा आपण अंडरआर्म क्रिकेटचा विचार करतो अशा वेळेला धावसंख्येला वेग भन्नाट असतो आणि तोच वेग या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. मागच्या सामन्याच्या तुलनेतून यावेळेस रिव्हर्स स्वीप केलंय. डिक्लेरेशन झोनची 1 धाव ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर A1 जोडी पोहोचते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. A1 जोडी म्हणजे आमचे सुदामा गावडे आणि समीर गरज दोघं आहेत कुठे? दोघंही या ठिकाणी अजूनही आलेले आहेत आणि त्यांची आम्ही आवर्जून वाट पाहतोय. अपेक्षा आहे सर्व संघमलांगाचा विशेष कौतुक मी करीन ॲडव्हेंचर बॉईजच्या वतीनं, ज्यांनी खरं तर हा सहभाग घेतला आणि या सहभाग घेताना या स्पर्धेला 7 तारांकित बनवण्यासाठी आपलं योगदान खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे. सर्व संघमलांगांचा पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. नवीन गोलंदाज आपण सोहेलला पाहणार आहोत. पंचांच्या उजवीकडून सोहेल यादव. स्ट्रायकिंग एंडला असतील संकेत.
ही एक कमजोर बाजू राहिलेली आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये गोलंदाजांची व्हाईट बॉल्स, कारण खूप कमी त्यांना विड्थ मिळते गोलंदाजी करण्यासाठी. अशा वेळेला जर ॲक्युरेसी नसेल तर मग असा फायदा वारंवार होत जातो फलंदाजी करणाऱ्या संघाचा, आणि तोच फायदा आतापर्यंत 2 धावांचा या षटकात पाहायला मिळालाय. धावसंख्या 25 झाले. आणि म्हणून प्रत्येक फॉर्मॅटचं क्रिकेट खेळत असताना प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. तो एक्सपिरियन्स तुम्ही व्यवस्थित घेतला पाहिजे. यावेळेस धीम्या गतीचा बॉल होता, फुल लेनचा एकदम पुढ्यात ठेवला होता बॉल, पण बॅकलिपचा वापर व्यवस्थित करू शकले नाही. त्यामुळे कॅज्युअली हा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता संकेतचा. येतोय डॉट बॉल. ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचतात काऊ कॉर्नरच्या बॉलवर, तोपर्यंत डबल तर आरामात पूर्ण केली जाईल आणि चांगला थ्रो बॉलिंग एंडला. 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत सूरजच्या वतीनं. तो थ्रो आपण पाहतोय बॉलिंग एंडला. धावसंख्या झालेली आहे 27. फुल टॉस बॉल, फोर्स केल्या बॉलला सूरज बॉलच्या खाली येत आहेत. इझी कॅच. फलंदाज संकेत होत आहेत बाद. धक्का बसतोय तिसरा. एवन जोडी. ऍडव्हेंचर ग्रुप हा जमलाय सारा, जमलाय आज हो मदतीला. साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. द ग्रेट मराठा ग्रुप हा जमलाय सारा मदतीला. साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. HM साऊंड्स TCP लाईव्ह या YouTube वाहिनीवर आपण या स्पर्धेत थेट प्रक्षेपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा खूप दिवसानंतर महेंद्र भगत आपल्याला बॅकस्क्रीन पाहायला मिळत आहेत. थोडे व्यस्त राहिलेले आहेत, पण सर्वांनी व्यस्त राहायला पाहिजे. पण आपला मूळ व्यवसाय हा देखील व्यवस्थित सांभाळून ठेवला पाहिजे. आणि आता महेंद्र भगत बॅकस्क्रीन पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 27. पुन्हा एकदा पुढे ठेवलेला बॉल होता आणि फलंदाज आल्या पावली परत आलेश आले आणि आलेश परत गेले. धक्का क्रमांक 4. टीम A1 जोडी. मानाची बक्षीस ठेवल्यान गो क्रिकेटच्या या स्पर्धेला. क्रिकेटचा थँक्यू. आता परत चेंडू हाताळलेले आहेत 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 गडी बाद. धावसंख्या 27. A1 जोडी. दोन्हीही जे आमचे डिस्क जॉगी आहेत ते जुचंद्रचेच आहेत आणि TCP लाईव्ह देखील जुचंद्र म्हणजे याच परिसरातील समाज बांधव या स्पर्धेनिमित्त काम करतात. भावेश पुणेकर या ठिकाणी 2 पायांच्या मधून. आता अक्षय साठन जर काय असते तर या ठिकाणी तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं असतं, पण ते थोडे व्यस्त राहिलेले आहेत. दरम्यान मिळते आहेत या 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 29. इंडिया गेट. 29 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल थर्ड ओव्हर. सन्माननीय मनोज पाटील डोंगरी यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो ॲडव्हेंचर बॉईजच्या वतीनं. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 29. गडीबाद झालेले आहेत 4. 4 गडीबाद 29. A1 जोडी. GR वॉरियर्सचे ओनर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक संघमालकांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय, जसा मी वारंवार उल्लेख करणार आहे. कारण खेळाडूंना जर खेळण्याची संधी द्यायची असेल तर संघमालकांनी पुढे यायला पाहिजे. आणि म्हणूनच प्रत्येक संघमालक सेजल वॉरियर्स, ॲडव्हेंचर बॉईज, GR वॉरियर, JK ग्रुप, A1 जोडी आणि निर्वी 11 सर्व संघमालकांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि प्रत्येक टीमला जास्तीत जास्त वेळा या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते. आणि एक महत्त्वाची बाब आहे, 6 संघ आहेत आणि 6 संघांना जास्तीत जास्त कसं खेळता येईल या स्पर्धेनिमित्त आज 10 सामन्यांचं वेळापत्रक आहे. उद्या लीगच्या 5 मॅचेस आणि त्यानंतर 2 क्वालिफायर्स, एलिमिनेटर आणि फायनल असा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. तर एकंदरीत तो फील मिळतोय प्रत्येक संघाला. ओ क्या बात आहे. स्ट्रोक चांगला आहे पण क्षेत्ररक्षक मिड विकेटचे एकदम सोपा झेल. फलंदाज दर पण होतोय फेल. विकेट डाऊन. धक्का क्रमांक 5. A1 जोडी.
रवी वाघमारे यांना मी नम्र विनंती करू इच्छितो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे अशी विनंती आयोजकांच्या वतीने आलेली आहे. भावेश पुणेकर यांची विनंती आहे, ॲडव्हेंचर बॉईजची विनंती आहे. नेहमीच कर्तव्य दक्ष म्हणून रवी वाघमारे यांना ओळखलं जातं. कुठल्याही स्पर्धेनिमित्त त्यांची मेहनत आपण पाहतोय. चला पुढचा टॉस GR13 वॉरियर्स आणि निर्वी चॅम्पियन. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी तयारीत राहायचं आहे. हाफ ट्रॅकर आहे, ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलंय, धावून धावा पूर्ण कराव्या लागतील. सिंगल तर पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी यशस्वी होतोय आणि 2 धावांवरच थांबावं लागेल फलंदाजांना. 2ची वाढ धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत चेंडू हाताळले 2. फक्त कॅज्युअल अटेम्प्ट होता, त्या ठिकाणी पाय चालत नाहीयेत. पाय चालले पाहिजेत, हातात ब्रँडेड बॅट असून चालत नाही. तर पायांची हालचाल खूप महत्वाची आहे स्ट्रोक एक्झिक्यूट करताना. येतोय डॉट. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. थ्रो चांगला, वा फक्त एकच धाव मिळणार आहे आणि संघमालक आहेत मिस्टर रोशन ढेरे यांच्या वतीने तो बॉल अडवला गेला. थ्रो झाला बॉलिंग एंडला. एक धावेला महत्व दिलं जाते अंडरआर्म क्रिकेटमध्ये मुख्यत्वे, कारण हे फास्ट क्रिकेट आहे आणि या फास्ट क्रिकेटमध्ये तुम्ही जर स्लो राहात तर मग तुमचा निभाव लागणार नाही. व्हाईट बॉलची एक धाव ॲड होईल, धावसंख्या 34. हा बॉल आवेक्यात होता पण येस एक्झॅक्टली जशी मी उल्लेख करतो की विड्थ कमी असते जेव्हा आपण अंडरआर्म क्रिकेट खेळतो. क्रीज लाईन छोटी असते. रोशन ढेरे यांना कन्यारत्न प्राप्त झालेला आहे, त्याचमुळे त्यांना अजून जास्त डबल आनंद झालेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर तर दिसून येतो. येस 1 शॉट, फक्त एक शॉट असणार आहे, लक्षात घ्या. धावसंख्या 36 झाले, 36 रन्स ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या सजवलेली आहे खरं तर A1 जोडीने, कारण या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सॉफ्ट बॉल आपण यूज करतो, अशा वेळेला ताकद जास्त लावावी लागते. बघा यावेळेस ताकदीने हा स्ट्रोक खेळा, गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोचेल लॉंगाचा, तोपर्यंत डबलला पूर्ण केलेला आहे. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल, थ्रो रॉंग एंड. त्याचमुळे या 3 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत आणि अशा पद्धतीने धावसंख्या झालेली आहे 3च्या मदतीने 40. जिंकण्यासाठी 39 माफ करा, जिंकण्यासाठी 40ची गरज आहे. 4 षटकं 40 धावांची गरज असेल टीम R&J ॲडव्हेंचर बॉईजला. चला आपण टॉससाठी आमंत्रित करूया निर्वी 11 आणि निर्वी 11 GR वॉरियर्सची खेळणार आहे. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. निर्वी चॅम्पियन आणि GR वॉरियर्स कॅप्टन्स या टॉससाठी. तर सन्माननीय प्रशांत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन्स या. निर्वी चॅम्पियन्स आणि GR13 वॉरियर्स दोन्ही कॅप्टन यायचे टॉससाठी. आपण टॉस ची प्रक्रिया पूर्ण करतोय. मॅच आपण लगेच ऑन करणार आहोत. 10 सामन्यांचं वेळापत्रक आहे आणि त्याचमुळे आमच्याकडे वेळेचं बंधन आहे आणि म्हणूनच थोडी घाई अपेक्षित आहे. चला प्रशांत दादांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. 4 षटकांचा सामना असेल. कॉल कोण देईल? चालेल. चला GR13 चे कॅप्टन कॉल देतील. हेड ऑर टेल? हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. तर लगेच आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न तर टॉस जिंकल्यानंतर तोच असतो की नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निवडणार आहात. अंडरआर्म क्रिकेट गेल्या किती वर्षांपासून तुम्ही खेळताय? खूप वर्ष झाले. मग जो रेशिओ असतो अंडरआर्म क्रिकेटचा आणि ओव्हरआर्म क्रिकेटचा, तो रेशिओ किती आहे की जास्तीत जास्त फक्त अंडरआर्म क्रिकेटच खेळता, ओव्हरआर्मकडे जास्त लक्ष नसतं? ओव्हरआर्म मी आजपर्यंत कधी खेळलो नाही, अंडरआर्मवरच आपलं लक्ष आहे. म्हणजे नाव ज्या खेळाने दिले त्याच फॉर्मॅटवर खेळायचं. हो. ऑल द बेस्ट. फलंदाजी करायची आहे. जर तुम्ही नाणेफेक जिंकली असती तर निर्णय काय असता? फलंदाजीच असता. संघामध्ये गोलंदाज किती आहेत, फलंदाज किती आहेत की सर्व ऑलराऊंडर्स? सर्व ऑलराऊंडर. सर्वात जास्त विश्वास कोणावर? भावेश पुणेकर. व्हेरी गुड. भावेश पुणेकरवर विश्वास आहे. तर ऑल द बेस्ट. तर नाणेफेक जिंकलेली आहे GR13 वॉरियर्सने. नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं. निर्वी चॅम्पियन 11 संघाला करायची फलंदाजी. सामना असेल 4 षटकांचा. तुर्तास जाऊया आपण चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं, ज्या ठिकाणी A1 जोडीने बनवले 4 षटकामध्ये 39 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवलेलं आहे 40. चला लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्या. 10 सामन्यांचं वेळापत्रक आहे.
पुन्हा एकदा तीच सूचना की मैदानाच्या बाहेरून कमिटी मेंबर कोण आज जाणार नाही. अंपायर डिसिजन हे फायनल असेल आणि सर्व अंडरआर्म क्रिकेटची नियमावली जी आहे त्या नियमावलीच्या अंतर्गतच ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आणि तुम्ही रेग्युलरली क्रिकेट खेळता त्याबद्दल आम्ही तर बिनधास्त आहोत की तुम्ही नियमांच्या अंतर्गत खेळाल, जास्तीत जास्त सहकार्य कराल. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असणार आहेत हितेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज सूरज. दिग्या बॉलिंग ट्रॅकवर असतील. 40 आव्हान कोण पेलते पाहूया. अडवलं जातंय की बनवलं जातंय. फुललिनचा बॉल ड्राईव्ह केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, गॅपमधून बॉल मागे. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचे दर्पण थोडेसे घाई करताना पाहायला मिळाले. सिंगलला डबलला कन्वर्ट केलं आणि डबलला आता चौकारामध्ये परावर्तित केलं जाते कारण स्ट्रोक चांगला होता, गॅपमध्ये होता. मिळतील चौकार आणि या 4 धावांनी धावफलक होते सुरू टीम RNJ ऍडव्हेंचर बॉयजचा. आणि तो कॉन्फिडन्स वरच्या दर्जाचा होतो जेव्हा पहिल्याच बॉलवर जास्तीत जास्त धावा मिळतात. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा गॅप. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत मिडऑफच्या बॉलवर पोहोचतील. चांगला थ्रो, फक्त एक धाव मिळते. रुपेश मिडऑफला आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये. सर्कलच्या आतला क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट असे 4 क्षेत्ररक्षक बॉलरच्या अगदी मागच्या बाजूला आहेत आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक डीप मध्ये, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला ड्राईव्ह केलाय. चांगला स्टॉप, मिड विकेटला फक्त एकदा मिळते. खूप चांगला बॅट्सविंग आहे खरं तर फलंदाजाकडे. प्रतीक मोरे, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन भाविश पुणेकर यांची भेट घ्यायची आहे. चांगला बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल कव्हरला पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळतोय आणि मौका सोडणार नाहीत फलंदाज. एक एक गोष्ट लक्षात ठेवली जाईल, एक एक उणिवेवर लक्ष केंद्रित केलं जाईल. प्रतीक मोरे, आपणास सूचना असेल की आपण व्यासपीठावर येऊन भावेश पुणेकर यांच्याशी भेट घ्यायची आहे. प्रतीक मोरे, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, यावेळेस थोडेसे मागे सरकले स्ट्रोक खेळताना. मिड विकेटला बॉलला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक अवेलेबल होते सर्कलच्या आतमध्ये. अजूनही सर्कल क्लिअर नाही झाले. आतापर्यंत फलंदाज जास्तीत जास्त सर्कलच्या आतमध्ये सक्रिय राहिलेले आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल बाकी असेल. फुल टॉस, ड्राईव्ह मिडॉनला क्षेत्ररक्षक होते. पुन्हा एकदा थोडेसे फंबल्ड आणि लगेचच एका डावीला 2 मध्ये परावर्तित केलेला आहे. थ्रो दूरवरच्या एंडला 2 धावांची होते पण धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11. अजूनही आवश्यकता आहे 29. बॉल शिल्लक असेल 18. प्रतीक मोरे, प्रतीक मोरे, प्रतीक मोरे. तर आता नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर संकेत येत आहेत. संकेत धडधाकड शरीरी यष्टी. या अंडरआर्म क्रिकेटमध्ये चांगलं आहे की जास्त रन घ्यावा लागत नाही. जिकडनं आहोत तिकडनं तुम्हाला फक्त तुमच्या फ्रिस्ट मोमेंटनं आणि शोल्डरच्या व्यवस्थित वापरानं चांगली चेंडूंची हाताळणी करता येऊ शकते. संकेत आपण पाहतोय पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. अराउंड विकेट. फुललिनचा बॉल मिड ऑफला क्लिअर नाही करणार फलंदाज. धक्का बसतोय पहिला टीम RNJ ऍडव्हेंचर बॉयज. नवीन फलंदाज विनोद आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. पहिल्याच बॉलवर संकेतला विकेट मिळते, ज्यासाठी त्याला बोलवण्यात आलं होतं कारण पहिल्या षटकामध्ये चांगलीच धावसंख्या उभारली होती RNJ ऍडव्हेंचर बॉयजने. यावेळेस बॅक टू द बॉलर आणि फलंदाज होत आहेत कोण बाद तर सूरजला परतावं लागते. सूरज 3 धाव करून धावचीच्या स्वरूपात बाद आणि या ठिकाणी 2 ब्रेक थ्रू बसवलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी संकेतची. आयोजन आहे हो भारी आमच्या ऍडव्हेंचर बॉयजचा. आयोजन आहे हो भारी आमच्या ऍडव्हेंचर बॉयजचा. या चंद्रपडा गावाला
प्रत्येक षटक हे वेगळ्या धर्तीचं असते, प्रत्येक षटक वेगळ्या भावनांचं असते. पहिल्या षटकामध्ये आनंद RNG ॲडव्हेंचर बॉयजच्या देहबोलीवर पाहायला मिळाला, पण आता A1 जोडीच्या वतीनं संकेत तो आनंद त्याच्या संघाला देतोय. पहिल्या 2 बॉलवर एक सफलता त्यांच्या खात्यामध्ये, एक धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, पण कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एकच धाव मिळते. धावसंख्या खूप वेळानंतर पुढे सरकलेली आहे. 12 झाल्या. जिंकण्यासाठी अजून 28 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 15 चेंडू 28ची गरज. मॅच आता बॅलन्स झाले दोन्ही संघांच्या वतीनं. ते प्रयत्न चुरशीचे दिसून येत आहेत. सामना जिंकण्यासाठी ते प्रयत्न असतात. क्रमवारीमध्ये वर यायचं आणि असंच या ठिकाणी प्रदर्शन राहिलं तर A1 जोडीला हरवणं जवळपास अशक्य आहे. चांगली गोलंदाजी संकेतची. या षटकाचा दुसरा विकेट त्याच्या खात्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 12, गडीबाद 3. मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर आपण पाहतोय आणि हा देखील एक प्रॉफिटेबल ॲसेट आहे. खरं तर पहिले 3 फलंदाज बाद झाल्यानंतर आता संकेतवर देखील ती जबाबदारी वाटते की विकेटचा शोध मी घेतच राहावा. या षटकामध्ये आतापर्यंत त्याने फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. 2 विकेट्स त्याला मिळालेत. शेवटचा बॉल बाकी आहे. 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आवश्यकता जिंकण्यासाठी अजूनही 28ची, म्हणजे आस्किंग रन रेट आता जो 10चा होता तो 12चा झालाय. नितेश वर्सेस संकेत. हो, पहिलाच बॉल फेस करत असताना बॉलच्या वळणाचा अंदाज चुकला. बॉल थोडा खाली राहिला. फ्लिपर होता. गोलंदाज संकेतच्या वतीनं ब्रेस कंप्लीट करतोय. संकेत या ठिकाणी प्रभावी कामगिरी करतोय. मितेश गोल्डन डकवर बाद. म्युझिक एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड, त्यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. आणि आतापर्यंत 3 विकेट्स या षटकात गेले, ज्यामध्ये 1 रनआउट सुद्धा आहे. म्हणजे 4 फलंदाज या षटकात बाद झालेत आणि ब्रेस कंप्लीट झालेत. बॅक टू बॅक 2 विकेट्स. पुढच्या बॉलवर विकेट आला तर या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक संकेतच्या नावावर जाऊ शकते. काय जबरदस्त षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे. 12 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी 13 चेंडू 28ची गरज आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आलाय निखिल. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे विनोद, ज्यांच्या नावावर फक्त 1 धाव आतापर्यंत. जाऊ दिल्या बॉलला दरम्यान व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 13 चेंडू 27ची गरज. पहिला सामना जवळपास 1 हाती झाला होता, पण अपेक्षा या सामन्याची शेवटच्या बॉलपर्यंत. ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक. मिड ऑफला चांगला स्टॉप. कुठलीच चूक होणार नाही याची काळजी आता क्षेत्ररक्षक घेत आहेत. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 14, आवश्यकता जिंकण्यासाठी 26ची. बॉल शिल्लक असतील 12 चेंडू 26 धावांची गरज. आपण पाहतोय ॲडव्हेंचर प्रीमियर लीग ब्रँडेड स्पोर्ट्सच्या वतीनं टी शर्ट छपाई झालेली आहे. या पूर्ण स्पर्धेच्या गणवेशाची जबाबदारी सन्माननीय धनेजी भगत यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. नेहमीच क्रिकेटवर ज्यांचं विशेषतः प्रेम राहिलेलं आहे, त्यांच्या वतीने नेहमीच क्रिकेटवर ती धारणा राहिलेली आहे, सकारात्मक धारणा. त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो सन्माननीय धनेश भगत यांचं. दरम्यान आलेश बेंद्रे नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर मागचं षटक चांगलं राहिलंय. बघा, मागच्या वर्षी निर्वी 11 मध्ये खेळत असताना आलेश यांनी 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना फायनलला मेडन ओव्हर टाकली होती. तर हा रेकॉर्ड खूप महत्त्वाचा आहे. या स्पर्धेनिमित्त त्यांच्या आठवणी गोड राहिलेल्या आहेत आणि म्हणूनच त्याच गोड आठवणींच्या साक्षीनं या पर्वाची सुरुवात सुद्धा चांगली राहते का पाहूया आलेश बेंद्रे यांची. पण स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत निखिल. पहिला चेंडू हाताळण्यासाठी थोडासा वेळ घेत आहेत. वेळेला आपला बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. मिड विकेटचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा डीपमध्ये बॉल जातो
अशा वेळेला 2 धावा पूर्ण करण्याची सहज संधी फलंदाजांना असते, कारण जवळपास 11 ते 12 मीटरची ती खेळपट्टी आहे. पावलं जर तुमची मोठी असली तर धावा देखील जास्त मिळतील. दरम्यान क्षेत्ररक्षक मिडॉनला एक सिंगल मिळते, एका धावेची वेळ धावसंख्या पोहोचते 17वर. जिंकण्यासाठी 23ची गरज, बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 23ची गरज. जबरदस्त डेडिकेशन दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या वतीनं पाहायला मिळते. जी अपेक्षा क्रिकेटची आहे ती अपेक्षा पूर्ण. गॅपमध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, पण या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि दरम्यान 2 तर मिळते, तिसरीदा सुद्धा मिळते, पण या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय डी झोनच्या. या 2 धावा, तर या 2 धावा ऍड होतील आणि 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते 19. जिंकण्यासाठी 21ची गरज, बॉल शिल्लक असेल 9 चेंडू 21 धावांची गरज. जबरदस्त ही मालिका ॲडव्हेंचर बॉईजची, ॲडव्हेंचर प्रीमियर लीग. आणि या अंडरआर्म क्रिकेटवर देखील जे प्रेम खेळाडूंचं दिसून येते, या इतक्या चंद्रपाडा, वाकीपाडा, जुचंद्र परिसरातून खेळाडू एकवटलेले आहेत. आणि या ठिकाणी बघा लॉंग ऑफला झेल देऊन फलंदाज बाद झालेले आहेत. प्राइसलेस विकेट विनोदला परतावा लागेल. धक्का बसतोय 5वा, विकेट मिळते आलिश बेंद्रेला. जय पोचलेले आहे. धावसंख्या 19 झाले. आता 8 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 21 धावांची. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. वाटल्या होत्या की लवकरात लवकर या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल, पण संख्येच्या षटकामध्ये फक्त 3 धावा जोडता आल्या आणि ज्यामध्ये 4 फलंदाज बाद झाले. 3 विकेट्स संकेतला मिळाले. फुलेंचा बॉल चकवा देणारा होता, प्रवृत्त केलं होतं पदलालित्याचा वापर करण्यासाठी. फ्रंटफुटला पुढे घेऊन ऑन साईडला मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसलेला आहे. चांगली गोलंदाजी आलेशची. अजून एक चांगला बॉल, धीम्या गतीचा चेंडू ओळखता आला नाहीये. वेगाने खेळण्याचा प्रयत्न होतोय. षटक संपते 3रं. 3 षटकांचा खेळ संपू. धावसंख्या झाली 19. एका षटकामध्ये आवश्यकता 21ची. 6 चेंडू 21ची गरज असेल टीम R&J ॲडव्हेंचर बॉईज. आतापर्यंत फलंदाज बाद झाले आहेत 6, म्हणजे अजूनही 2 विकेट्स बाकी आहेत. 2 विकेट्स बाकी आहेत. 21 धावांची गरज आहे. दर्पण नवीन गोलंदाज आपण पाहतो शेवटच्या षटकासाठी त्यांनी स्वतःला राखून ठेवलं होतं आणि पाहूया आता तो आयकॉनिक कामगिरी करतोय का. फलंदाजी करताना तितका चमकला नाही दर्पण, पण आता पाहूया या ठिकाणी रोशन जेरे जे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत ते आयकॉन आहेत. आता आयकॉनिक खेळ पाहायला मिळेल का. लेग टर्न आहे, पण त्या ठिकाणी बघा टर्नवर सुद्धा कधी कधी नियंत्रण असायला हवं तुमचं. यावेळेस बॅटची एज, बॉल स्क्वेअर लेगला, सिंगल तर पूर्ण होते. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केले जातील. थोडा हा डेंजरस एफर्ट होता, पण त्यांनी सावरून घेतलेला आहे, निभावून घेतलेला आहे. 2 धावा मिळतील. 2ची वाढ धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 22 या आकड्यावर जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 5. ऑफस्टमच्या बाहेरचा हा फुल टॉस होता. अटेम्प्ट घेता येऊ शकला असता, घेतला नाही, कारण ऑन साईडला जास्तीत जास्त सक्रिय राहायचं आहे फलंदाजांना. पुन्हा एकदा दर्पण कडून मात्र वारंवार होत आहेत चुका आणि कदाचित या चुका डोकेदुखी ठरू शकतील. अजूनही आता जिंकण्यासाठी 16ची गरज आहे. 5 बॉल. अजून एक धाव मिळेल का त्या ठिकाणी. यस, एक्झॅक्टली. व्हाईट बॉलची अजून एक धाव मिळणार आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 15ची. बॉल शिल्लक आहेत 5. एकोणीस होते. 19 होते. 21 पाहिजे होत्या. 25 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी आता 15ची गरज. ओ बॅटची इनसाइड एज, बॉल शॉर्ट लेगला. विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2ची वाढ धावसंख्या 27 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता आता 13ची. बॉल शिल्लक असतील 4 चेंडू 13ची गरज. एक मोठा स्ट्रोक सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार पाहायला मिळेल R&J ॲडव्हेंचर बॉईजचा.
आणि तोच प्रयत्न होता फलंदाजाचा, पण ऑफ स्टंप डाऊन झाले, फलंदाज बाद झालेत आणि अशा पद्धतीने 7वा धक्का बसतोय RNJ ऍडव्हेंचर बॉईजला. फलंदाज बाद, 27 धावा जिंकण्यासाठी 13ची गरज. गावाच्या मैदानाला चला जाऊया आपली ऍडव्हेंचर बॉईज प्रीमियर लीग बघायला. 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 शेवटची विकेट असणार आहे आणि स्ट्रायकिंग एंडला आपण रोहनला पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण रोशनला पाहतोय. 3 चेंडूमध्ये हिरो बनण्याची संधी आहे, ते म्हणजेच रोहनला. आवश्यकता आहे 13ची, आता आवश्यकता आहे 12ची. दर्पणचं हे लांबलेलं षटक आहे. कधी कधी अपेक्षाभंग होतो आवडत्या खेळाडूकडून, तसा खेळ होत नाही जितकी अपेक्षा असते आणि तोच अपेक्षाभंग आतापर्यंत दर्पणच्या वतीने पाहायला मिळतो. एक्स्ट्राजवर जास्तीत जास्त ते जात आहेत, अजूनही ते काय षटक स्तंभण्याचं नाव घेत नाहीये. धावसंख्या 29 झाली, आवश्यकता आहे 11ची, आवश्यकता आहे 10ची. 3 चेंडू 10ची गरज आहे. मैदानाच्या बाहेरून उपदेश देणं सोपं असते, मैदानाच्या आतमध्ये मात्र जेव्हा आपण जातो अशा वेळेला कळतं क्रिकेटचा खेळ काय आहे. एकूण या षटकात वाईड आलेले आहेत 6 वाईड्स आणि 1 नो. हो, बॉल खाली राहिलाय. आता बघा, यावेळेस एफर्ट काहीच नव्हता, फक्त सरळ सरळ बॉल सोडून दिला आणि अशा वेळेला तो फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. 2 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 10ची. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत रोहन. बोल्ड, सर्व गडी बाद आणि अशा पद्धतीने सामना जिंकलेला आहे A1 जोडीने. कॉंग्रॅच्युलेशन A1 जोडी, हार्ड लक टीम RNJ ऍडव्हेंचर बॉईज. संघ चंद्रपडा गावाचा आई दबदबा. गावाचा आई दबदबा, चंद्रपडा गावाचा आई दबदबा. आई चंडी कसाई. चला, संकेत यायचा मॅन ऑफ द मॅच साठी. संकेतला मिळतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं आणि फलंदाजी करताना सुद्धा त्यांच्या वतीने एकूण 5 धावांचं योगदान मिळालं. संकेत ठरतायत मॅन ऑफ द मॅच.